आणि हॉटेलचा संपूर्ण स्टाफ सुद्धा या ठिकाणी उत्सुक आहे आपल्या टीमच्या स्वागतासाठी आणि त्याच पद्धतीचे मेनू सुद्धा बनवण्यात आलेले आहेत। प्रत्येक खेळाडूच्या आवडीनिवडीचा विचार करण्यात आलेला आहे आणि त्या आवडीनिवडींचा विचार करून त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांची मेजवानी सुद्धा या ठिकाणी हॉटेल व्यवस्थापनाकडून करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपल्या संपूर्ण क्रिकेट टीमची आपण या ठिकाणी पाहताय। आतमध्ये सुद्धा कॅमेरे आहेत। क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे। आज संध्याकाळी जर आपण पाहिलं तरी संपूर्ण टीम जी आहे ती मुंबईमध्ये येईल। बुमराचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। एक एक खेळाडू जे आहेत ते आता आयडीसी मोरिया हॉटेलमध्ये येत आहेत आणि जल्लोष या ठिकाणी आपण पाहतोय। क्रिकेटचे चाहते जे आहेत ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत। ऋषभ पंतचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहताय। त्याच्या हातामध्ये आता ट्रॉफी आहे, विजयाची हीच ट्रॉफी ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। हीच विजयाची ट्रॉफी ज्या वेळेला मायदेशी घेऊन ते येत होते, सर्व खेळाडू येत होते, त्यावेळेला त्यांनी एक छोटासा सुंदरसा असा व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता आणि इट्स अ होम, आम्ही घरी आलेलो आहोत असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला आणि त्यांच्या जंगी स्वागताची तयारी जी आहे ती ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे। दिल्ली विमानतळापासूनच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। राहुल द्रविड कोच, टीम इंडियाचे कोच, टीम इंडियाचे मार्गदर्शक, टीम इंडियाचे गुरु राहुल द्रविड यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। हे दृश्य आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यासाठी या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ, क्रिकेट रसिक जे आहेत ते उत्सुक होते आणि यासाठीच या क्षणासाठी जय्यत तयारी जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। भारतीय टीमला मायदेशी परतण्यासाठी थोडासा उशीर झाला, मात्र आज ज्या वेळेला ही संपूर्ण टीम आपल्या देशामध्ये परतलेली आहे त्यावेळेला थोडी सुद्धा कमतरता राहू नये याची पूर्णपणे खबरदारी, काळजी जी आहे ती घेतली जाते। सूर्यकुमार यादवचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि सूर्यकुमार यादवला पाहता क्षणी तो क्षण, तो मोमेंट आढळतो ज्यावेळेला त्याने तो झेल घेतला होता। अविस्मरणीय, अद्वितीय असा झेल दिला होता आणि ज्यामुळे संपूर्ण मॅच जी आहे ती पलटलेली होती आणि विश्वकपच्या अगदी जवळ आपण पोहोचलेलो होतो। तो क्षण डोळ्यासमोर उभा राहतो। मुंबईमध्ये भारतीय संघाची विजय मिरवणूक आज संध्याकाळी निघणार आहे। ज्या पद्धतीचं जंगी स्वागत आज दिल्लीमध्ये, देशाच्या राजधानीमध्ये आपल्या संपूर्ण टीमचं केलं जात आहे त्यापेक्षा जास्त उत्साह हा मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर काही खेळाडूंची संपूर्ण फॅमिली सुद्धा त्यांच्या सोबत आहे। ते फॅमिली जी आहे, कुटुंब जे आहे ते फार महत्त्वाचं असतं। कुठलाही क्षण ज्या वेळेला क्षणाचा आनंद ज्या वेळेला घ्यायचा असतो त्यावेळेला संपूर्ण आपले टीम सोबत आपलं कुटुंब असणं फार गरजेचं असतं असं प्रत्येकालाच वाटत असतं। खेळाडूंची कुटुंब जे आहे ते सुद्धा ती मॅच अनुभवण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये होते आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास हा कुटुंबासोबत खेळाडूंनी केलेला आहे आणि आता ज्यावेळेला आयटीसी मोरियामध्ये ही संपूर्ण टीम उतरलेली आहे त्यावेळेला काही खेळाडूंचे कुटुंब सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि हे दृश्य आपण पाहताय। ज्या दिवशी आपण मॅच जिंकली, ज्या दिवशी आपण विश्वविजेते झालो त्यावेळेला त्या ग्राउंडवर सुद्धा खेळाडूंसोबत त्यांचं कुटुंब होतं, त्यांचं कुटुंब उपस्थित होतं, त्यांची लहान मुलं होती, त्यांचे आई बाबा होते, त्यांच्या पत्नी होत्या आणि तो क्षण ज्या वेळेला डोळ्यासमोर येतो त्यावेळेला आणि आताचा क्षण हा ज्या वेळेला आपण अनुभवतोय तर उत्साह जो आहे तो त्यावेळेला सुद्धा कमी झालेला नव्हता, आनंद त्यावेळेला सुद्धा कमी झालेला नव्हता आणि आता हा आनंद द्विगुणित झालेला आहे कारण संपूर्ण टीम जी आहे ती मायदेशी आपल्या घरी परतलेली आहे। आणि आता ह्या ट्रॉफी प्रतिकात्मक रूप असलेला हा जो केक जो तयार करण्यात आलेला आहे तो खास टीम इंडियासाठी बनवण्यात आलेला आहे। हॉटेल स्टाफ कडून, शेफ कडून एक टीम इंडियासाठी हे कौतुकाची थाप म्हणावी लागेल, एक स्वीट डिश त्यांच्यासाठी म्हणावी लागेल आणि हा केक जो आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेला होता आणि आता विराट कोहली या ठिकाणी पोहोचलेला आहे। विराट कोहली ज्याचा चाहता वर्ग हा फार मोठा आहे, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचे चाहते आहेत आणि आता विराट कोहलीचं आगमन झालेलं आहे। हार्दिक पांड्या याचं सुद्धा आता या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ज्या लिफ्ट मधून हे संपूर्ण खेळाडू जे आहेत ते जात आहेत तर त्या ठिकाणी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। क्रीडा पत्रकार संजय दुधाणे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजयजी, आपण पाहतोय की खेळाडूंचं आगमन झालेलं आहे आणि आगमन झाल्यानंतर क्रिकेट प्रेमींची सुद्धा तशीच गर्दी, तसाच उत्साह आपल्या खेळाडूला पाहण्यासाठी, त्याची एक झलक कॅप्चर करण्यासाठी कॅमेरे सुद्धा सज्ज आहेत।
चमचमणारी चांदीची ट्रॉफी घेऊन अखेर वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा इंतजार होता। 2007 मध्ये आपण जिंकली होती, त्यानंतर 17 वर्षानंतर तो वर्ल्ड कप घेऊन जेव्हा भारतीय संघ आला तेव्हा दिल्ली विमानतळापासून तर मौर्यपर्यंत संपूर्ण दिल्लीच्या रस्त्यावर चाहत्यांची दुतर्फा गर्दी होती। प्रत्येकाला भारतीय संघ पाहायचा होता, विराटला पाहायचं होतं, रोहितला पाहायचं होतं। विराटवर विशेष प्रेम आहे दिल्लीकरांचं, कारण की तो मुळात दिल्लीचा खेळाडू आहे। विराटचं स्वप्न होतं T20चा वर्ल्ड कप जिंकायचा, तो कॅप्टन जेव्हा होता 2022 मध्ये। परंतु ह्या वेळेला विराट कॅप्टन नसता, पण कॅप्टन्सीच्या पलीकडे असणारी जी त्यांनी खेळी केली, 72 धावांची जी अजरामर अशी खेळी केली, त्यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल पुढे टाकलं। आणि आता विराटला पाहण्यासाठी, विराटची एक झलक घेण्यासाठी सगळे क्रिकेट प्रेमी करता आतुर झालेले आहेत। आणि आगळा वेगळा असा आनंद सोहळा झालेला, एक विशेष असा केक भारतीय संघाच्या वर्ल्ड कप ट्रॉफीचा असणारा विशेष केक कापला जाणार आहे आणि भारतीय संघाचा आनंद साजरा केला जाणार आहे। विशेष म्हणजे मुंबईचा आपल्या सगळ्यांचा लाडका रोहित शर्मा, ज्याच्याकडे कॅप्टन्सी आली होती, त्यांनी कॅप्टन कसा असावा ही विशेष अशी रणनीती आखली आणि अखेर तब्बल 17 वर्षानंतर T20चा आणि 13 वर्षानंतर बेसिकली वृषाली ICC ट्रॉफीचा एक मोठा दुष्काळ आपल्याकडे होता। 83 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला, 2007 मध्ये जिंकला, 2011 मध्ये आपण वानखेडे उचलला, त्यानंतर 2011 मध्ये नंतर भारतीय संघाला काहीच मिळालं नव्हतं। दरवेळेला आपली पाठी कोरी असायची, आपले खेळाडू रिकाम्या हाताने भरताचे। त्यामुळे ह्या विजयाचं महत्व खूप आहे। 17 वर्षांनी T20 आणि 13 वर्षांनी ICC ट्रॉफी जिंकण्याचा आनंद आपण साजरा करतोय। शनिवारी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तब्बल 5 दिवस भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला होता, त्यामुळे 5 दिवसापासून सगळ्यांची चातकाप्रमाणे आपले क्रिकेट प्रेमी, क्रिकेट शौकीन वाट बघत होते। अखेर राजधानी दिल्लीत भारतीय संघ आलेला आहे। आता भारतीय संघ थोडा वेळ आराम करेल आणि बरोबर एक 1.5-2 तासांनी पंतप्रधान मोदींसह भारतीय संघाचं स्वागत समारंभ असेल। एक मोठी परंपरा आपल्या देशाला, कुठलाही पराक्रमी खेळाडू भारतीय संघ भारतात परतल्यानंतर तो पंतप्रधानांना भेटतो, तीच परंपरा असणार आहे। पण सगळ्यांचे जे लक्ष वेधणार आहे ते म्हणजे वानखेडेकडं, कारण की वानखेडेची एक परंपरा आहे, मुंबईची एक परंपरा आहे। बेसिकली संजयजी, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो। रोहित शर्माचे कोच दिनेश लाड सर आता आपल्यासोबत